तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जसं की आता वाजले 1:30 1:30 आणि मी आता चालू शुभमच्या घरी वायफायवरती बसवलं कारण की माझा ब्लॉग अजून अपलोडच झाला नाही आहे भाई. माहिती आहे का असाच चाललो आहे शॉर्ट चड्डीवरती काहीच नाही म्हणजे तयारी यारी काहीच नाही केलं आणि असाच चाललो आहे भाई. मी बोलतो की भाई मेरा ब्लॉग अपलोड होते मला की झाला असेल ब्लॉग अपलोड कारण की मी बघितला नाही. त्याच्यानंतर मला कॉल आला आहे का की भाई तो ब्लॉग आला नाही अजून. मी बोलते वा भाई एवढं बघतात. आता चालू शुभमच्या घरी मग बघू मग काय विषय आणि काय नाही ते. शुभम अरे तू काय करते हे काढू चप्पल कुठे तू. अच्छा आता मी शुभमच्या घरी आलोय ब्लॉग अपलोड करायला. मला ब्लॉगच अपलोड नाही झाला. नवीन कॉल घेतला भाईवरती त्या दिवशी आम्ही प्रँक केला बिग फॅनचा. खूप घाण चोपा झाला आणि भाईने अजून आंघोळ पण नाही केले भाई. मी भाई झोपलेलो घरी घंटा मी घरी झोपलेलो आला मा बोचवटी फटका दिला आणि उठवलं मला आणि बोलतो की चार्जर घेऊन चाललो असेल. मी ठीक आहे जा घेऊन आयफोनचा. त्याच्यानंतर मला ठीक आहे आंघोळ केली असेल. मी आंघोळ केली नाश्ता केला आणि खाली आलो कारण की मला ब्लॉग अपलोड करायचं होतं भाई. हे काम इम्पॉर्टंट आहे माझं. त्याच्यानंतर होतं ह्याने आंघोळच नाही केली. ह्याचे घरचे होतं की कशी आंघोळ नाही केली ह्यांनी असं तसं हे ते किती घाणेरडं आहे रे. शी ब्रो शी. अजून माझं किती झालं आहे ते का प्रोसेसिंगच चालू आहे आईच्या गावात 77 मेहनत कर. आपले चॅनल ठेवायचं फक्त बस झालं. चला गाईस माझं बाकीचा खड्डा आहे आता. त्याला जे विचारायचं ते उद्या माझा ब्लॉग अपलोड झाला. आता कर भाई कंटिन्यू कर. मी चाललो घरी. माझं काम झालं भाई मी चाललो घरी. अजून काय सीन बघा भाई दोघांमध्ये डिफरंट बघा. मी 3 टाइम आंघोळ करतो हा एकच टाइम आंघोळ करतो म्हणून सांगतो. डवचा साबण वापर ना तू पण. अरे पागा स्किन चांगली होईल. हे बघ कसे गोरी गोरी मांडी. यस भाई वाटतो का 10वीला आहे. बोना हमेशा बोना रहता है. बोना हमेशा बोना रहता है. तू म्हणताय तू 13वीला विचार कर. मी वाटतो भाई 13वीला. माझ्या हाईटचे खूप पोर आहेत. माझ्यावर पण छोटे छोटे हाईटचे पोर आहेत. मला एक सांग तुला हाईट हा किती पागल ते 14वी मध्ये ऐश्वर्या मंद सेकंड इयरला मी. मला एक सांग तुझी गर्लफ्रेंड कशी पाहिजे तुला. नॉट इंटरेस्ट सांग ना पुढे जाऊन गर्लफ्रेंड कशी पाहिजे. नॉट इंटरेस्ट ब्रो. हे जे बहिणी बघा कसे नॉट इंटरेस्ट बोलतोय बघ. एक पण आयटम नको का आणि त्या वरचीच काय आलं. नाही रे तिथे बोलते अशू अशू काय करतोय. अशूचं नाव डेंजर आहे गुले फॅमिली मध्ये. त्या गुले फॅमिली मध्ये ते 2 आरतीताई पूजाताई चांगले आहेत आणि ती परी चांगली आणि तिचे मम्मी पप्पा बस. शी ती घाणे भाई ती घाणे ती दुश्मन आहे माझी. गाय सायली गुले माझी दुश्मन आहे. अरे बेस्ट फ्रेंड होती भाई. बेस्ट फ्रेंडच गद्दार निघतात आणि ती गद्दार आहे. गद्दार आहे. सीन काय माहिती का की मी माझे ब्लॉग बघते जुनेवाले आणि रिसेंटमध्ये ना मी हा ब्लॉग लावला आणि माझं पाणी येते कारण की चालत नाही आहे. हां
कारण की भाई काय सरप्राईज दिलं होतं या लोकांनी. कुठे गेले सरप्राईज दिले सोबत. तिथे मी थरथरत होतो आणि आता मी तर इमोशनल होते की भाई काय दिवस होते वाटते यार. बाय. खूप चांगली फ्रेंड होती माझी. खूप चांगली फ्रेंड होती यार. कसा विषय मी स्वतः सरप्राईज शॉर्ट झाले आणि मग माहिती पण होतं आता या असं रिएक्शन घेऊन बसले. ती म्हणजे इथे राहत नाही. ती राहते जॉर्जियाला. सो मला पण माहिती याद आती याद आने दो. असं काय फक्त चांगली फ्रेंड आहे ती. अजून काय नाही आमचे भांडण झाले मग आम्ही बोलत नाही असा विषय. सो म्हणजे बाकीचे फ्रेंड्स भाई जरा वाटते ना की अश्विनला ब्लेड येत नाही दाढी येत नाही. बघ भाई बघ मला पण येते भाई. बघ भाई मला पण येते काय. पण मी ना सेव्ह करतो कारण की मला हे ना आवडत नाही. मग कसं रे वाटतं ते. मला असं ना क्लीन सेव्ह राहायला आवडतं माहिती आहे का. म्हणून माझ्या हाताचे पायाचे पोटाचे अजून 2 पाठचे ते सगळं आपण टाकतो. कारण की मला आवडत भाई हे सगळं. काय आहे काय आहे भाई. कारण की त्या दिवशी सिंगाला माहिती आहे का की दीपचा बड्डे होता आणि मी आणि साहेब बाईकवरती होता. आम्हाला ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलं. बाय मला लहान मुलं मला साईडला केलं. मला बोललं की भाई बाला तू साईडला हो. आणि साईडसोबत जे पंगे घेतले भाई साईडला जे काय ओरडले भाई आई शपथ. मी बोललो भाई मी वाचलो. म्हणजे मी असे डाळीबिरी कापतो तर मी जाम लहान दिसतो आणि लहानच दिसायला पाहिजे. कारण की ह्या वयामध्ये कोण काका बनणार भाई. माझ्या स्कूलचे काही पोरी आता आंटी दिसतात आणि काही पोरं काका दिसतात अंकल दिसतात. शी फक ब्रो भाई त्यांचं मी ते चांगलं बघ भाई. सेफ राहा भाई. लहान राहा अजून पण आपण काही जास्त मोठे झालो नाहीत म्हणून. आम्ही दोघं फोनवरती बोलवतो आता आणि भाई डायरेक्ट बिल्डिंग खाली आला. अंकल हा भाई खतरनाक बिल्डिंग मध्ये आला की ले भाई देख मेरे को भी डारी आने लगी. तुरंत भाई तुरंत. कैसा है भाई सिस्टम आएंगे भाई. फोनवरती बोलता आणि भाई डायरेक्ट कच करणं बिल्डिंगच्या आतमध्ये. मी शॉप हा काय आला आई शॉप पण डेंजर विषय. चल भाई जाते उधर ही. उधर जाना है या उसके पास जाना है. वो बहुत दूर रहती है रे. इधर नहीं रहती है. नहीं तो उसके पास चले जाते अपन. उसके लिए बहुत खर्चा लगेगा. मैं दूसरी वाली की बात कर रहा हूँ. दूसरी वाली की वो तो क्या आपने इधर ही रहती है ईस्ट में. गाइस लाईफ मध्ये ना एक ऐकायला पटलो का 2-3 तरी आयटम पाठवा. भेंचोद एक गेली तर दुसरी आहे ना. दीप पूर्ण शिकायचं सगळं कसं राहायचं कसं नाही. दीपचे पण 4-4 आयटम आहेत. माझे पण 4-4 आयटम आहेत. मस्तपैकी 5-6 बेनिफिट आहेत. सस्तच होता. येस ब्रो येस. बाई बघा बाईच्या चांदीचा दात 2 पैसावाला आहे रे तू. तर काय सांगा आम्ही डेंटिस्टकडे आलो. देख ना भाई मेरे पास भी चांदी मेरे सोना. कारण की हा माझा जो गॅप आहे ना तो दाखवायचा आहे. तो गॅप जर जॉईन करायचा दात जॉईन करते जर कसं तरी वाटतं आपल्याला. लुक चेंज करायचं पूर्ण लुक चेंज करायचं आहे ब्रो. बॉडी चेंज होते. नजर लग जाएगी. ये पण मी आर्ट्स मारते का रोज. मी रोज मारते. गाइस बघा कॉम्बिनेशन बघा भाईचा सेम ब्लॉग वेदांत कॉलेज नाही रे. ब्लॉग नाही टाकत तू. जिम भाई जिम खत्म हो गया डायरेक्ट इधर आ गया. घालू नका त्याला. अश्विन पाय नीट ठेव. हे आग लागली. मला वापस नाही.
नाही हे माझा खोटा बाप आहे. बाप पण गेलाय. अरे खोटं पण नाही तुला समजत. मग तुला काय समज काय येडे मला बोलतच आहे. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे आई लव्या. हेलो गाइस सब लोग गिरेस केवढं सॉरी बघा ले जाएगी दिलवारी हम नहीं ले जाएंगे एक दिन चेक. अरे बोल बजरंग बली की जय. ये अपना अपना सामान लेके जाओ. आता लास्ट बास मारेगा. इथेच थांब रात्रभर व्हिडिओ काढत राहा. तर गाईस पॅकअप झालेला आहे. पॅकअप गाईस बघा त्यांनी मस्त क्लीन सेट केले. कसं दिसतंय ना भाई खतरनाक ना. गाईस मला ब्लॉग चालेल. आता तू ब्लॉग कंटिन्यू केला की नाही? उद्या झालं आला ब्लॉग याचा उद्या. आता गाईज 1 वाजलेत आणि आम्ही आत्ता शूटून घरी चालले. मी तर सुजल पण आत्ताच गेला. आता दुकानावर होणार. हा गद्दार आहे. हा आलावीला काय नाही. आम्हा पण कधी आणायचं भाई. आम्ही पण भिकारीला डोनेट कर काहीतरी मग भिकारीला पण डोनेट कर भाई. किती बोलते ही प्लीज क्लोज द डोर. त्या दरवाजा बंद कीजिए. मम्मीचे कपडे दीदीचे वैभवीचे कपडे. मग तुझं तर मला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुला चॉकलेट आहे ना तर ओळखी जावं सगळं सुचलेला नाही. आवडत असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.